निवडणूक आयोगातर्फे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मतदान जनजागृती अभियान राबविले जात आहे। याच अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच शिक्षण विभागाच्या वतीने स्थानिक ज्ञानमाता हायस्कूल येथे मतदान जनजागृती अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते संपन्न झाले। भारतीय निवडणूक आयोग स्थिर संवैधानिक संस्था आहे, म्हणून निवडणूक आयोगाला भारतीय संविधानाच्या 4 स्तंभांपैकी एक मानले जाते। लोकशाही हा भारताच्या राज्यघटनेची पायाभूत अनन्य संग्राम्य पद्धत आहे। लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक 15 ऑक्टोबर 1951 ते 19 फेब्रुवारी 1952 म्हणजे सुमारे 4 महिने चालली। आज आपल्या ध्येयधोरणाने आणि आपल्या नागरिकांच्या ऊर्जेने आपण मतदानाचा हक्क मिळवला, याची जाणीव आपण ठेवायलाच पाहिजे। म्हणून आज प्रत्येकाचे मत मौल्यवान आहे। त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। यामध्ये अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री शैलेश नवाल यांचे स्वागत ज्ञानमाता शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर फादर जोसलिन यांनी पुष्पगुच्छ देऊन केले। तसेच शिक्षणाधिकारी सौ नीलिमा टाके मॅडम यांचे स्वागत ज्ञानमाता शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर बोनिटा मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन केले व शाळेचे पर्यवेक्षक श्री सिल्वेराज जोसेफ सर यांनी होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल अमरावतीच्या मुख्याध्यापिका पुष्पा थॉमस यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले। यावेळी ज्ञानमाता हायस्कूलचे श्री संतोष गावंडे सर यांनी निर्धार करू पक्का आणि मतदानाचा वाढवू टक्का हे घोषवाक्य विद्यार्थ्यांकडून वर्धवून घेतले व सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाविषयी जनजागृतीचा संकल्प केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानमाता शाळेच्या सौ छाया गुलदेवकर मॅडम व प्रियंका चिंचखेडे मॅडम यांनी केले। यावेळी ज्ञानमाता हायस्कूल अमरावती, होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल, होली क्रॉस मराठी हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या उपमुख्याध्यापिका डॉक्टर बोनिटा मॅडम यांनी केले। कार्यक्रमाची सांगता श्री ढवळे सर यांनी राष्ट्रगीताद्वारे केली। ब्युरो रिपोर्ट VCN न्यूज।